गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक लाकूड तोड्या. एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता बरं का. तो अतिशय प्रामाणिक होता. खरं बोलायला त्याला नेहमी आवडत असे. तो कधीही खोटं बोलायचा नाही. प्रामाणिकपणे बोलायचा, प्रामाणिकपणेच वागायचा. तो दररोज सकाळी जंगलामध्ये जायचा, लाकडं कापायचा, त्याची छानशी मोळी तयार करायचा. ती मोळी घेऊन तो बाजारात जायचा, ती लाकडं विकायचा आणि जे पैसे येतील त्याच्यावर तो आपली गुजराण करायचा. असा हा प्रामाणिक लाकूड तोड्या बरं का. त्याची ही गोष्ट. एक दिवस हा लाकूड तोड्या एका विहिरीजवळ एक वडाचं झाड होतं की नाही, त्या झाडावर बसून लाकडं तोडत होता. लाकडं तोडता तोडता काय झालं, त्याची कुऱ्हाड होती की नाही, ती कुऱ्हाड त्या विहिरीमध्ये पडली. धपकन आवाज झाला. लाकूड तोड्या अगदी घाबरला. विहीर खूप खोल होती. आता ही कुऱ्हाड आपल्याला कशी बरं मिळणार असा विचार करून तो रडूच लागला. आता मी लाकडं कशी तोडणार आणि काय विकायला घेऊन जाणार बाजारात असा विचार करून त्याला आणखीनच रडू यायला लागलं. विहिरीमध्ये वनदेवी राहत होती. वनदेवीनी त्याचं रडणं ऐकलं. वनदेवीनी लाकूड तोड्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. वनदेवी वर आली. त्याला म्हणाली, काय रे, काय झालं आहे, का रडतोस तू? लाकूड तोड्यानी सगळी हकीकत सांगितली. आणि वनदेवी त्याला म्हणाली, थांब, मी एक डुबकी मारते आणि तुझी कुऱ्हाड घेऊन येते. वनदेवीनी पाण्यात एक डुबकी घेतली, खाली गेली आणि एक सोन्याची पिवळी धमक्क कुऱ्हाड घेऊन ती वर आली. लाकूड तोड्याला दाखवली. ही आहे का तुझी कुऱ्हाड? वनदेवीनं विचारलं. लाकूड तोड्या म्हणाला, छे छे, ही नाही माझी कुऱ्हाड. त्याबरोबर वनदेवीनी पुन्हा एकदा पाण्यात डुबकी घेतली. ती खाली गेली आणि एक चांदीची अगदी तळपणारी कुऱ्हाड घेऊन वर आली. चमचम करत होती ती कुऱ्हाड. ती कुऱ्हाड लाकूड तोड्याला दाखवली आणि म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या म्हणाला, छे छे, ही नाही माझी कुऱ्हाड. वनदेवीनी पुन्हा पाण्यात एक डुबकी घेतली आणि पाण्यामधनं एक कुऱ्हाड घेऊन ती वर आली. ही कुऱ्हाड अगदी हिऱ्यांनी लगडलेली होती. हिरे जडीत अशी ती कुऱ्हाड बघून लाकूड तोड्याच्या तोंडाला पाणी सुटेल असं तिला वाटलं होतं. वनदेवी म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या म्हणाला, छे छे, ही नाही माझी कुऱ्हाड. वनदेवीनी पुन्हा पाण्यात एक डुबकी घेतली आणि आता लाकूड तोड्याची जी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली होती की नाही विहिरीमध्ये, ती कुऱ्हाड घेऊन ती वर आली आणि म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्याला ती कुऱ्हाड पाहून खूप आनंद झाला. तो म्हणाला, हो हो हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. त्याबरोबर वनदेवीनी ती कुऱ्हाड त्याला द्यायचे ठरवले. पण तिने पाण्यात एक डुबकी घेतली आणि वर येताना ती चांदीची, सोन्याची आणि हिऱ्यांची तिन्ही कुऱ्हाडीसुद्धा त्याच्यासोबत आणल्या आणि लाकूड तोड्याला त्या चारही कुऱ्हाडी तिने दिल्या. त्याला म्हणाली, तू खूप प्रामाणिक आहेस ना, त्याचं बक्षीस म्हणून मी तुला ही सोन्याची, चांदीची आणि हिऱ्यांची अशा तिन्ही कुऱ्हाडीसुद्धा बक्षीस देत आहेत. आणि वनदेवी अंतर्धान पावली. लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. त्याला खरा आनंद झाला होता तो आपली स्वतःची लोखंडाची कुऱ्हाड मिळाली म्हणून. पुढे लाकूड तोड्याने ती सोन्याची, चांदीची, हिऱ्यांची कुऱ्हाड घेऊन बाजारात जाऊन विकली. त्याच्यातनं त्याला भरपूर पैसे मिळाले आणि लाकूड तोड्या सुखी झाला. प्रामाणिकपणे वागलं तर आपल्याला नेहमी बक्षीस मिळतं, हे लक्षात ठेवायचं. नेहमी कसं बोलायचं? खरं. नेहमी कसं वागायचं? खरं. हे नेहमी आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे. सत्यमेव जयते. राघव, लक्षात ठेवायचं.
नेहमी प्रामाणिकपणेच वागायचं.